तर मंडळी, आज आपण एक अशा अद्भुत आणि बोल्ड साधनेबद्दल बोलणार आहोत, ज्याचा अनुभव घेतला तर तुमचं आयुष्य बदलू शकते. होय, आज आपण बोलतोय नवनाथ मानसिक जप याविषयी. आज एक अदृश्य पण प्रभावी मार्ग ज्यातून फक्त 21 दिवसात तुमच्या मनातील एक इच्छा पूर्ण होऊ शकते. मंडळी, आपण सगळेच कधी ना कधी अडचणीत येतो. नोकरी, पैसा, आरोग्य, लग्न, मानसिक ताण, भीती. तेव्हा वाटतं आता काहीच उपाय नाही. पण नवनाथांचा हा मानसिक जप तुमचं आयुष्य नव्यानं प्रभा करू शकतो. तर नवनाथ म्हणजे कोण? नवनाथ हे भगवान दत्तात्रयांचे महान शिष्य होते. ते केवळ साधू नव्हते, ते होते योगेश्वर, सिद्ध पुरुष, शक्तींचे मूर्तिमंत रूप. नवनाथांनी स्वतः आत्मसाक्षात्कार केला आणि सामान्य माणसासाठी एक मानसिक ऊर्जा मार्ग दिला. तोच मार्ग म्हणजे नवनाथ मानसिक जप. तर मानसिक जप म्हणजे काय? मानसिक जप म्हणजे मंत्रांचा मनातच केलेला जप. यात शब्द बाहेर उच्चारायचे नसतात, तर श्वास घेताना आणि सोडताना प्रत्येक श्वासात मंत्राची ध्वनी लहर चेतनेत झिरपवायची असते. हा जप मनातील विकार दूर करतो, नकारात्मकता कमी करतो आणि इच्छापूर्तीचं अदृश्य कार्य सुरू करतो. नवनाथ मानसिक जप या साधनेसाठी मंत्र आहे ओम नवनाथाय नमः किंवा श्री गोरक्षनाथाय नमः. काही जण विचारतील ओम मंत्र आधी का नाही? कारण मंडळी, ही नामजप साधना आहे. ही सामान्य मंत्र साधना नाही. इथे श्रद्धा आणि सातत्य हेच सर्वात महत्वाचं आहे. साधण्याची पद्धत: शांत जागा निवडा. सकाळी किंवा रात्री एक ठराविक वेळ ठेवा. 21 मिनिट शांत बसा. डोळे बंद करा. मनातच मंत्राचा जप करा. कोणताही आवाज नाही, कोणताही माळ नाही, फक्त तुमचं मन आणि मंत्र. इच्छा कशी ठेवायची? जप करताना फक्त एकच इच्छा ठेवा. ती इच्छा स्पष्ट आणि साधी असावी. उदाहरणार्थ, माझं नवीन घर व्हावं, माझ्या मुलाचं आरोग्य सुधारावं, आर्थिक प्रगती व्हावी, नोकरी मिळावी, भीती आणि ताण दूर व्हावा. अनेक इच्छा एकत्र नको, एकच इच्छा पूर्ण श्रद्धेने. 21 दिवसाचा हा जप प्रयोगासारखा आहे. दररोज 21 मिनिट, सलग 21 दिवस. एकही दिवस चुकवू नका. मोबाईल, टीव्ही, अडथळे टाळा. मन भटकू देऊ नका. अनेक साधकांचे अनुभव आहे. अडकलेला पैसा मिळाला, मनातील भीती नाहीशी झाली, अपयशाची साखळी तुटली, नोकरी, लग्न, आरोग्य समस्या सुटल्या. हे चमत्कार वाटतात, पण विज्ञानानुसार मंत्राची लय मेंदूतील ऊर्जा केंद्रावर काम करत. लय म्हणजे चेतना आणि चेतना म्हणजे शक्ती. हे साधण्यात काय लागत नाही. मोठी पूजा नाही, हवन नाही, व्रत नाही, खर्च नाही. फक्त तुमचं मन आणि श्रद्धा हीच तुमची गुरुदक्षिणा. जप करताना मोबाईल जवळ ठेवू नका. एकाच इच्छेवर लक्ष ठेवा. शंका मनात आणू नका. सातत्य ठेवा. मंडळी, आज जग बदलतंय, तंत्रज्ञान वाढतंय, पण मनाची शांती कमी होत चालली आहे. नवनाथांचा जप ही केवळ श्रद्धेची गोष्ट नाही, ती एक जिवंत अनुभवाची प्रक्रिया आहे. आजपासून सुरू करा. ओम नवनाथाय नमः 21 दिवस करून बघा. अनुभव तुमचंच अंतःकरण देईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंटमध्ये अनुभव नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ किमान 5 लोकांना शेअर करा. धन्यवाद. जय नवनाथ, जय दत्तगुरु. ओम नमो आदेश.